अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, अंतःकरणातून काही गोष्टी सांगत आहे. जीवनाचे कान करून ऐका. तू माझं प्रिय बाळ आहे म्हणून हे संदेश तुझ्यापर्यंत पोचले आहेत. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून आम्ही सतत प्रेरणा देतो आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. सर्वावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. बाळा, आज दुःख आले तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोड, परंतु इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. तू माझं बाळ आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीही शक्य करतात. लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. बाळांनो, माझ्या नामस्मरणाने संकट यायची थांबणार नाही, कारण संकट अडचणी ह्या जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं वजन इतकं हलकं करतील की ते तुला फुलाप्रमाणे बसेल. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वास तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. कोणीही तुझं वाकडं करू शकणार नाही. लक्षात घे, तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे, चमत्कार घडवण्याचे सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही फक्त कर्मसेवेत सातत्य ठेवा. योग्य वेळी योग्य घटना घडतेच आणि तुमचं पुण्य फळाला आलं की आमची भेट होणे सुद्धा निश्चित आहे. स्वतःच्या पुण्य कर्मावर प्रामाणिक प्रयत्न कर. विश्वास ठेव, तुला अपेक्षित व लवकरच तुझ्या पदरात दिलं जाईल. बाळा, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छा प्राप्तीसाठी निमित्त ठरतात आणि तू काळजी करू नकोस. योग्य माध्यमाद्वारे आम्ही तुझ्या समस्येचे उत्तर देऊ. विश्वास आहे. आमची सेवा करत राहा. लक्षात ठेव, संयम, धैर्य, सबुरी हे गुण म्हणजे सेवेकरी याची शक्ती आहे. त्यांनी अशक्य वाटणारी गोष्टी शक्य होतात. आणि असा घाबरू नको. ज्याच्या भोवती आमचा संरक्षण कवच असतं त्याच्या केसालाही धक्का लागत नाही आणि आम्ही या सृष्टीचे स्तोत्र आहोत. आमच्या सर्व अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टींना आम्ही शक्य केलं आहे. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. तुझे दुःख, तुझ्या वेदना, तुझे स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भावाने आम्हाला साथ घाल. आम्ही ती इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझं दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्ताला मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो आणि तुम्हाला ते सर्व काही द्यायचं आहे जे तुम्ही मागत आहेस. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नका. काही गोष्टी स्वामीवर सोपवा. प्रत्येकाच्या उदरनिर्वाहाची सोय त्यांनी केली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत, त्यामुळे लोकांनी आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सेवेत घेतलं आहे. सेवेत टिकून राहा. विश्वास ठेव, आमचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडणारच.
तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझे दुःख तर खूप कमी आहे आणि आम्हाला तुला ते सर्व काही द्यायचं आहे जे तू मागत आहे. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नका. काही गोष्टी स्वामीवर सोपवा. प्रत्येकाचा उदरनिर्वाहाची सोय त्यांनी केली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत, त्यामुळे लोकांनी आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सेवेत घेतलं आहे. सेवेत टिकून राहा, विश्वास ठेव. आमचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडणारच. सदैव आमच्या आज्ञेत राहायचं. आमची आज्ञा म्हणजे तुमचं संरक्षण कवच बनेल आणि आमचं नाव तुम्हाला भवसागर पार करायला मदत करेल. बाळांनो, मी कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनाचा भार भरपूर येत आहे. जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे नक्की येणार. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, सुबरी ठेवा. स्वामी चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केलं असता लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरावर राहील. गुरुकृपा माझे निश्चित होऊन जो पालन करतो त्याचे संकट आपोआप दूर होतात. ज्या दिवशी तुझ्या पुण्याचा हिशोब बरोबर होईल त्या दिवशी तुला तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल. म्हणून सेवेत खंड पडू देऊ नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्याही शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. काय झालं बाळा, दुःखी आहेस? मला विचारतोस की मी इतक्या दिवसापासून स्वामी तुमची सेवा करतोय, तरीही अजून माझ्या आयुष्याला त्रास कमी होत नाही, काही चांगलं फरक जाणवत नाही. असं का? आणि काल परवापासून ज्या स्वामी सेवा सुरू केले त्यांना अचानकच चांगले बदल कसं काय जाणवले? स्वामी, तुम्ही भेदभाव करता का? तर दोन्हीही काम तुकडे ठेवू नये. तुझ्या आधीच्या जन्माचे वाईट पुण्याचा हिशोब अजून चुकता झालं नाही. तुझे कित्येक जन्माचे वाईट कर्म यातून करत असलेल्या सेवेतून शोषून घेतले आहे. तुझी सेवा फुकट नाही गेली. ही सेवा तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी तुझी मदत करत आहे. थोडा संयम ठेव. जेवढं गमावलं आहे त्यापेक्षा जास्त कमावणार सुद्धा आहे. जे काही झालं त्याचे करते करवते आम्ही आहोत. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही स्वामीकडे मागत आहात की तुमची जी काही परिस्थिती आहे त्यात तुम्हाला सुखी ठेवा, पण स्वामींना त्यापेक्षाही जास्त तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. अडून राहा. तुमच्या खरेपण अशी तुमच्या भक्तीशी एक दिवस असा येईल की त्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. तुझ्या मनासारखं लवकरच होईल. फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडलं होतं ते स्वप्न साकार होईल. लक्षात ठेव, आयुष्यात कुठलीही गोष्ट ही कायमची आपली नसते. स्वामीवरती ज्याचा विश्वास असतो त्याला स्वामी कधीच काही कमी पडू देत नाही. तुझ्याजवळ जे जे आहे त्याहीपेक्षा जास्त चांगलं तुझ्या नशिबात तुला ते सर्व तुझ्या नकारात्मकरित्या माझा नशिबात असेल तर भेटेल हे वाक्य बोलणं बंद करा. आता तू काळजी करू नकोस. तुमचं आयुष्य सुंदर आहे कारण स्वामीचे सर्व लक्ष तुमच्यावर आहे. लक्षात घ्या, स्वामीने आपल्या भक्तांना सोवळे ओवळे कर्मकांडात अडकले यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आहे आणि आपण अजूनही त्या सोवळे ओवळे कर्मकांडात अडकून पडले आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटावर आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींनी तुमची सेवा जास्त आवडेल. आणि थोडं धीर धर, तुझी वेळ
आली की तुला सुद्धा ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहे. महाराजाची शिकवण आहे, आपल्यावर कोणी वाईट विचार करू द्या, पण आपण कोणाचं वाईट करायचं नाही. येणाऱ्या संकटावर कशी मात करायचे याची खूप चिंता करू नकोस. तू फक्त माझं चिंतन कर. सर्व चिंता अपवाद होते. या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जे आम्ही तुला देऊ शकत नाही. असे कोणतेही संकट नाही जे आम्ही थांबवू शकत नाही. असं कोणतेही वादळ नाही ज्याला आम्ही रोखू शकत नाही. पण बाळा, तुझ्या इतकी शक्ती, इतका विश्वास निर्माण कर की हे सर्व तू पेलू शकशील. सगळं शक्य आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रॉब्लेम हा नक्कीच सगळ्यात अवघड आहे. प्रॉब्लेम आहे की तुम्ही अजून ते मनावर नाही घेतलं. बाकीचे ते करू शकता तर तुम्ही सुद्धा करू शकता. हळूहळू का होईना आमच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तू खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी तुमची शक्तीसुद्धा बघू शकतात. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका. विश्वास ठेवा. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतात, कारण अनंतकोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.